कटलेट सँडविचच्या हिरव्या चटणीसाठी आपण मिक्सरमध्ये थोडासा कढीपत्ता, 2-3 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या, थोडासा पुदिना आणि कोथिंबीर टाकून घेऊन चांगलं पाणी टाकून थोडंसं पातळसर वाटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे. टमाटा अशा प्रकारे कापून घ्यायचा आहे, काकडी कापून घ्यायची, उकडलेला बटाटाही त्याच्या गोल चकत्या करून घ्यायच्या आहेत आणि गोड चटणी करून घ्यायची आणि एका ब्रेडला आपण ती हिरवी चटणी लावायची, पूर्ण ब्रेडला लावून घ्यायची आणि गोड चटणी चिंचेची वगैरे आपण करू शकतो, थोडासा कलर टाकून ती लाल होऊन जाते आणि त्याप्रमाणे त्याच्यावर बटाट्याचे काप लावून घ्यायचे. ज्याला जेवढ्या प्रमाणात लावता येतील तेवढ्या प्रमाणात लावायचे. त्यानंतर त्याच्यावर टमाट्याचे काप लावून घ्यायचे. टमाट्याचे काप लावून झाले की त्याच्यामध्ये काकडीचे काप लावायचे. काकडीचे काप लावून थोडंसं चाट मसाला त्याच्यावर भुरभरून घ्यायचा. चाट मसाला नसेल तर जलजिरा पावडर टाकली तरी चालेल आणि वरच्या ब्रेडला आपण ती लाल चटणी केलेली ती लावून घ्यायची. रोस्ट करायच्या भांड्याला तूप किंवा बटर लावून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ते सँडविच ठेवून ते रोस्ट करून घ्यायचं. रोस्ट झाल्यावर त्याच्यावर थोडंसं तयार आहे आपला ब्रेड चीज रोस्ट सँडविच.